श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना हा महादेव, भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे. या महिन्यात महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले. म्हणून भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे. या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात. तसेच वैवाहिक जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतात अशी श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात श्रावण सोमवार तसेच मंगळागौर व्रत, हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज या काही गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्यांच्यावरती खूप प्रसन्न होते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त करते. तसे श्रावण महिन्यामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या गोष्टींचा खूप मान आहे. नणंदेने भाऊजाईला भेटवस्तू देणे, तसेच भाऊजाईने नणंदेला भेटवस्तू देणे. मग अशा कोणत्या वस्तू आपण भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहे? तसेच या महिन्यामध्ये आपण कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या याला देखील खूप महत्त्व आहे. आपण जर या गोष्टींचे नियमानुसार पालन केले तर आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, शांती येते. आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नसते. तसेच माता पार्वती देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते. मग या श्रावण महिन्यामध्ये कोणकोणते नियम पाळावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. तर श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण दररोज सकाळी लवकर उठायचं आहे. स्नानानंतर शिवलिंगावरती पाणी अर्पण करा आणि त्यानंतरच काहीतरी खा. संपूर्ण महिनाभर जर हा नियम पाळला तर महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकता. अगदी साधा आणि सोपा नियम आहे. फक्त आपण जर हा नियम पाळला तरी पण आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. मग तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर घरातच तुम्ही ही सेवा करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन ही सेवा केली तरी पण चालेल. महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे. महादेवाचे सुख पाहून माता गौरी सुद्धा खूप आनंदी होतात. त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे. यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो. श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावेत. हा महिना आनंदाचा महिना आहे. महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे. जरी आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग आला असेल किंवा द्वेष आला असेल तरी आपण फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आपले मन देखील शांत होते आणि आपण देखील सकारात्मक होत असतो. श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूपच शुभ समजले जाते. तसेच हरियाली तीजला देखील मेहंदीचे विशेष महत्त्व आहे. अगदी महिलांनी श्रावण महिन्यामध्ये रोज मेहंदी लावली तरी पण चालेल. मग जेव्हा पण तुमची मेहंदी पूर्ण निघून जाईल परत तुम्ही हातावरती नवीन मेहंदी काढू शकता. हे देखील सौभाग्याचे प्रतीक आहे. श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे, तसेच दान करावे. यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य प्रदान करते. मग तुम्ही माता पार्वतीला जे काही सौभाग्याचे अलंकार आहे, मग हिरव्या बांगड्या असतील किंवा दुसऱ्या काही वस्तू असतील, मग नेलपेंट असेल किंवा अगदी कंगवा असेल, या ज्या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या तुम्ही माता पार्वतीला अर्पण करायच्या आहे. अगदी भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जरी तुम्ही अर्पण केल्या तरी पण चालेल किंवा तुम्ही अगदी माता लक्ष्मीला देखील या वस्तू अर्पण करू शकता. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण हिरव्या रंगाची साडी घालायची आहे. हिरव्या रंगाला श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. भगवान भोलेनाथांना हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे. मग तुम्ही हिरव्या रंगाचे किंवा सफेद रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता. फक्त आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही. जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या महिन्यात देखील आपण काळ्या रंगाचे कपडे ही चुकूनही घालायचे नाही. अगदी काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा केली तर ती पूजा सफल ठरणार नाही.
बांगड्या या महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो। श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात। यामुळे माता गौरी देखील प्रसन्न होते, तसेच माता पार्वती देखील प्रसन्न होत असते। मग अगदी तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या घातल्या तरी पण चालेल। आपण प्लॅस्टिकच्या बांगड्या घालण्याऐवजी काचेच्याच बांगड्या घालाव्या, यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येत असते। आता अगदी काचेच्या तुम्ही एका हातामध्ये 6 बांगड्या तर दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या आपल्याला घालायच्या आहे। आणि जर तुम्हाला असे शक्य नसेल तर तुम्ही एका हातामध्ये 2-2 बांगड्या घातल्या तरी पण चालेल। फक्त या श्रावण महिन्यामध्ये आपण चुकूनही काळ्या रंगाच्या बांगड्या या घालायच्या नाही। आपण मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो, पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। मग तुम्ही हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता। तसेच या श्रावण महिन्यामध्ये नणंदेने भाऊजाईला किंवा भाऊजाईने नणंदेला एक भेट वस्तू देणे याला देखील खूप महत्त्व आहे। मग आपण नणंदेला सौभाग्याचं सामान हे देऊ शकता। मग तुम्ही अगदी हिरव्या रंगाच्या बांगड्या देऊ शकता किंवा टिकली देऊ शकता, जे काही सौभाग्याचं सामान आहे। अगदी तुम्ही साडी दिली तरी पण चालेल। अगदी तुम्ही साडी देत असाल तर तुम्ही साडी देखील हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची भेटवस्तू म्हणून द्यावी। पण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण जे देणार आहोत तर ते सौभाग्याचं सामान असायला हवं। दुसरी कोणतीही वस्तू आपण भेटवस्तू म्हणून द्यायची नाही। मग भांडी असतील किंवा दुसरं काहीही असेल तर ते आपल्याला भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही, तर फक्त सौभाग्याचं सामान तुम्ही भेटवस्तू म्हणून द्यायचं आहे। मग तुम्ही एखादी नथ देऊ शकता, बांगड्या देऊ शकता, पर्स देऊ शकता, अशा काही वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या तरी पण चालेल। तसेच आता आपण ज्यांना नणंद नाही किंवा भाऊजाई नाही अशा महिलांनी काय करायचं आहे तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या तुमच्या मैत्रिणीला किंवा दुसरी एखादी महिला असेल तर त्या महिलेला तुम्ही एखादी वस्तू दान केली तरी पण चालेल। मग एखादी लाल किंवा हिरव्या रंगाची साडी देऊ शकता किंवा अगदी तुम्ही बांगड्या जरी भेटवस्तू म्हणून दिल्या तरी पण चालेल। यामुळे आपलं सौभाग्य हे अबाधित राहतं व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही। या श्रावण महिन्यामध्ये जर एखादी महिला आपल्या दाराजवळ आली तर त्या महिलेला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही। मग त्या महिलेची तुम्ही ओटी भरायची आहे। खणा नारळाने ओटी भरू शकता किंवा हे जे काही सौभाग्याचं सामान आहे ते सामान देखील तुम्ही त्या महिलेच्या ओटीमध्ये टाकू शकता, पण ती महिला देखील आपल्या दारातून तशीच जाता कामा नये। श्रावण महिन्यात महिलांनी तसेच पुरुषांनी चुकूनही अपशब्द बोलू नये किंवा वादविवाद, भांडण तंटे देखील टाळावेत। आपण जर या नियमांचे पालन केले तर आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा मिळत असतो। तसेच या श्रावण महिन्यामध्ये शक्यतो तरी आपण कुणाच्याही इथे जेवण करू नये, कारण की भरपूर वेळा असे व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात किंवा ते एखादं दुष्कृत्य करत असतात। आपल्याला माहित आहे की ही व्यक्ती वाईट आहे, पण ती व्यक्ती आपल्यासोबत चांगली वागते म्हणून आपण त्या व्यक्तीच्या संगतीत राहत असतो। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण जर त्या व्यक्तीच्या सोबत राहिलो तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो। त्यामुळे आपल्याला देखील या गोष्टीची काळजी ही घ्यायची आहे। तसेच या श्रावण महिन्यामध्ये महिलांनी भगवान भोलेनाथांची पूजा आवर्जून करायची आहे। शिवलीलामृत पारायण करावे। पारायण करणे शक्य नसेल तर श्रवण करू शकता किंवा संपूर्ण शिवलीलामृत जर आपल्याला पठण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी रोज तुम्ही शिवलीलामृत मधील 11वा अध्याय पठण केला किंवा श्रवण केला तरी पण चालेल। यामुळे आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील नांदते। तसेच आता आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल किंवा घरातही शिवलिंग नसेल तर अशा वेळेस तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवू शकता। तुम्ही तुमच्या एका कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे आणि त्याची पूजा तुम्ही दर श्रावण सोमवारी करायची आहे। यामुळे देखील आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।